नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजना जी आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे किंवा नाही, किंवा यामध्ये काय नवीन अपडेट आले आहे या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे की लाडकी बहीण योजना नेमकं काय झालेलं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघूया। तर लाडकी बहीण योजना आणि आर्थिक ताण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात। तर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI ने महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आल्याची चिंता व्यक्त केली आहे। SBIच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक भार पडलेला आहे। आगामी बजेटवर याचा काय परिणाम होणार आहे याबद्दल आपण एक थोडीशी माहिती बघूयात। तर असं शासकीय कल्याणकारी योजनांमुळे सरकारी वित्तीय ताण निर्माण होतो आणि त्याची आगामी राज्याचे बजेटवर परिणाम होऊ शकतो असे SBIने म्हटले आहे। SBIच्या मोठ्या योजनांवर चिंता आहे म्हणजे काय, तर SBIने अशा मोठ्या कल्याणकारी योजनांवर जाहीर करण्यावरही चिंता व्यक्त केली आहे, कारण त्यांच्यावरून राज्य वित्तीय स्थितीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो। इतर राज्यांचे उदाहरण म्हणजे काय, तर कर्नाटकामध्ये गृहलक्ष्मी योजना होती। कर्नाटकामध्ये गृहलक्ष्मी योजनेसाठी प्रत्येक वर्षी 28,608 कोटी खर्च होता। तो राज्याच्या एकूण महसुलाच्या 11% इतका होता। पश्चिम बंगालमध्येही लक्ष्मी भंडार योजना म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेसाठी 14,400 कोटी इतका खर्च होतात, तो जो राज्य महसुलाच्या 6% इतका असतो। SBIचे रिपोर्ट आणि फिस्कल डेफिसिट व्यवस्थापन म्हणजे काय आहे, तर SBIने एक रिपोर्ट दिला आहे ज्यामध्ये फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट व्यवस्थितपणे करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितलेले आहे। जर ते नीट व्यवस्थापित न केल्यास त्याचा दीर्घकालीन अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। फिस्कल डेफिसिट बाबत चिंता। फिस्कल डेफिसिट व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यावर योग्य लक्ष न दिल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो। जागतिक संदर्भ। जागतिक पातळीवर प्रशासनाच्या बदलांवर आणि आर्थिक धोरणांवर बाबतीत होणाऱ्या बदलांवरही चर्चा होत आहे। नेमकं काय, तर SBIने हे राज्य सरकारांना अशा योजनांच्या वित्तीय भारावर विचार करण्याची आणि फिस्कल मॅनेजमेंट योग्य रीतीने करण्याची सूचना दिली आहे, जेणेकरून अर्थव्यवस्था सशक्त राहील। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। तर लाडकी बहीण योजनेमुळे नक्कीच सरकारच्या तिजोरीवर भार येत आहे, तर ही पूर्णपणे बंद होणार आहे किंवा यामध्ये काही निकष लागू शकतात हे आपल्याला लवकरच कळेल। जसेच अपडेट येईल तसं आपल्याला माहिती देण्यास आम्ही प्रयत्न करूयात। तर आपण आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा व तशीच ही SBIकडून आलेली माहिती होती जी राज्य सरकारला त्यांनी विनंती केलेली आहे।